everyone, welcome back to e-learning platform by Science Park Savitribai Phule Pune University. This is the last part of the topic of nutrition and food safety अर्थात पोषण आणि अन्नपदार्थाची सुरक्षा. आजचे सब टॉपिक्स आहेत ह्यूमन हेल्थ अँड न्यूट्रियंट्स म्हणजे मानवी आरोग्य आणि पोषक द्रव्ये. तसेच फूड सेफ्टी म्हणजेच अन्न सुरक्षा याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की ॲनिमल्स म्हणजेच प्राणी आपले पोषण म्हणजेच न्यूट्रिशन हे कसे करतात. पोषण म्हणजेच न्यूट्रिशन म्हणजे काय तर अन्नातील पोषक द्रव्यांचा म्हणजेच न्यूट्रियंट्सचा अभ्यास स्टडी की ज्यामध्ये आपण म्हणजेच शरीर या न्यूट्रियंट्स पोषक द्रव्यांचा वापर कसा करते. तसेच आहार म्हणजेच डाएट, आरोग्य म्हणजेच हेल्थ आणि डिसीज म्हणजेच रोग यांच्यातील संबंध म्हणजेच न्यूट्रिशन पोषण. आणि आज आपण याच विषयी जरा सविस्तर डिटेल अशी माहिती घेणार आहोत. आपण आपले पोषण करतो ते अन्नाच्या माध्यमातून ते तर आपल्याला माहितीच आहे. पण मग या अन्नामध्ये अशी कोणती पोषक द्रव्ये आढळतात. व्हॉट न्यूट्रियंट्स आर फाउंड इन फूड. न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषक द्रव्ये आढळतात ती म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके, प्रोटीन म्हणजेच प्रथिने, फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि मिनरल्स म्हणजेच खनिजे. न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषक द्रव्ये यांचे दोन ग्रुप्स पडतात. एक मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजेच बृहत पोषक द्रव्ये आणि दुसरा ग्रुप म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्ये. मॅक्रोन्यूट्रियंट्स विच आर रिक्वायर्ड बाय द बॉडी इन लार्ज अमाऊंट. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके, प्रोटीन म्हणजेच प्रथिने आणि फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ हे आहेत मॅक्रोन्यूट्रियंट्स. तर मायक्रोन्यूट्रियंट्स विच आर रिक्वायर्ड बाय द बॉडी इन स्मॉल अमाऊंट खूप कमी प्रमाणात ते आपल्याला लागतात. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि मिनरल्स म्हणजेच खनिजे ही आहेत मायक्रोन्यूट्रियंट्स. या न्यूट्रियंट्स पोषक द्रव्यांविषयी जरा सविस्तर डिटेल अशी माहिती आता आपण पुढे घेणार आहोत. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके अवर मेन सोर्स ऑफ एनर्जी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत. लार्ज मॉलिक्युल्स दॅट कंटेन कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. शेवटी कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके म्हणजे काय तर वनस्पतीने प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिसच्या मदतीने तयार केलेले अन्न फूड. देअर आर 3 टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स शुगर, स्टार्च अँड फायबर. आणि कर्बोदके आपल्याला मिळतात कडधान्ये, लेग्युम्स, पोटॅटो म्हणजेच बटाटा, सिरियल्स, होल ग्रेन्स, चीज यांमधून. तर कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेमुळे हायपोग्लायकेमिया म्हणजे रक्तातील शर्करा म्हणजे शुगरचे प्रमाण हे कमी होते आणि केटो ॲसिडोसिस यांसारखे आजार होतात. याचे सिम्पटम्स म्हणजे वीकनेस, अशक्तपणा, नॉशिया अँड वॉमिटिंग, हंगर, हेडेक, डोकेदुखी असा त्रास जाणवतो. प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने इसेन्शियल टू ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल अँड अदर बॉडी टिश्यू. प्रोटीन कंटेन्स कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन मॉलिक्युल्स. One molecule of protein is made up of smaller units called amino acids. प्रोटीन म्हणजेच प्रथिने आपल्याला मिळतात बदाम, एग्स, योगर्ट, ओट्स, बीन्स, पल्सेस, मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ यांपासून. प्रोटीन याच्या कमतरतेमुळे कुपोषण म्हणजेच मॅरेस्मस, क्वॉशिओरकोर यांसारखे आजार आपल्याला दिसून येतात. फॅट्स म्हणजेच स्निग्ध पदार्थ. फॅट आर नॉट निगेटिव्ह. इन फॅक्ट दे प्रोव्हाइड एनर्जी अँड हेल्प अवर बॉडी ॲब्सॉर्ब विटॅमिन्स. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे शोषून घेण्याचे काम हे फॅट्स करतात. फॅट्स हे 3 टाईप्सचे असतात. सॅच्युरेटेड फॅट्स जे मांस म्हणजेच मीठ,
डेअरी प्रोडक्ट्स, एग्स यांमधून मिळतात. दुसरा प्रकार म्हणजे ट्रान्स फॅट्स. दे आर यूज टू एक्सटेंड द शेल्फ लाईफ ऑफ प्रोसेस्ड फूड. पण हे फॅट्स जास्त प्रमाणात शरीरामध्ये गेले तर ते आपल्यासाठी सेफ नसतात. हे फॅट्स असतात ते पिझ्झा, बर्गर, चिप्स यामध्ये. तिसरा टाईप म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट्स, जे व्हेजिटेबल्स, नट्स, ऑलिव्ह, ॲव्होकॅडोज यांमधून मिळतात. मिनरल्स म्हणजेच खनिजे. जवळपास 14 वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स यूज इन अवर बॉडी. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, सोडियम एक्सेट्रा. And function of minerals means say nerve impulses, build cells, regulate chemical reactions in cell and carry oxygen to body cells. मिनरल म्हणजेच खनिजे म्हणजे आयोडीन मिळते ते टेबल सॉल्ट, एग्स, नट्स, डेअरी प्रोडक्ट्स यांमधून. तर कॅल्शियम मिळते पालक म्हणजे स्पिनॅच, सोयाबीन, डेट्स, लेंटिल्स, मिल्क यामधून. तर सोडियम मिळते अनियन म्हणजेच कांदा, कॅबेज म्हणजेच कोबी, पोटॅटो, ब्रोकोली यांमधून. तर पोटॅशियम मिळते होल ग्रेन फूड, योगर्ट यांमधून. मिनरल म्हणजेच खनिजे जी आहेत आयोडीन, तर या आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे हायपोथायरॉइडिझम, ॲनिमिया, गॉइटर म्हणजे गळ्यामध्ये गाठ येते. तर फॉस्फरसच्या कमतरतेमुळे वीक बोन्स अँड मसल्स म्हणजेच हाडे ठिसूळ होतात. नर्वस सिस्टीम डिसऑर्डर्स, ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा यासारखे डिसीज दिसून येतात. कॅल्शियम डेफिशियन्सी कॉजेस डेंटल प्रॉब्लेम, बोन डिसीज, इंडायजेशन, मसल टेन्शन. अँड सोडियम डेफिशियन्सी कॉजेस गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्ट्रेस अँड द इम्प्रॉपर फंक्शनिंग ऑफ नर्व्स अँड मसल्स. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे, जे आपल्याला कमी प्रमाणात लागतात, बट दे आर नीडेड फॉर ग्रोथ, प्रिव्हेंटिंग डिसीजेस अँड रेग्युलेटिंग बॉडी फंक्शन्स. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे ही 2 टाईपचे असतात, वॉटर सोल्युबल अँड फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स डिझॉल्व्ह इन वॉटर, सो दे आर नॉट स्टोअर इन अवर बॉडी आणि म्हणून ते आपल्याला डेली घ्यावे लागतात. तर फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर डिझॉल्व्ड ओन्ली इन फॅट. विटॅमिन जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणते डिसीज होतात चला बघूया. स्कर्वी होतो विटॅमिन सी या कमतरतेमुळे. ब्लिडिंग गम्स, दातामधून रक्त येणे असे सिम्पटम्स दिसतात. विटॅमिन B1 मुळे होतो बेरी आणि विटॅमिन डी मुळे रिकेट्स म्हणजेच बोन्स हे सॉफ्ट, मऊ आणि बेंड असे वागतात. न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषक द्रव्ये आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहेत हे या एकंदरीत सगळ्या पोषक द्रव्यांच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येते. आणि हे पोषक द्रव्य न्यूट्रियंट्स आपल्याला कोणत्या अन्नपदार्थातून, फूड मटेरियल्समधून मिळतात हे देखील आत्ताच आपण बघितले. पण समजा हे पदार्थ खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल? What will happen if these food materials are infested by insects or spoiled in any way? तर त्यामुळे होईल अन्न बिघाड, food spoilage. The foodstuffs we consume, whether of animal or plant source, must be of the best quality. आपण जे अन्न खातो ते चांगले, उत्तम दर्जाचेच असणे आवश्यक आहे, नाहीतर आपण आजारी पडू. Food is said to be spoiled if there is a change in its color म्हणजेच रंग, odor म्हणजेच वास, texture म्हणजेच पोत, क्वालिटी म्हणजेच त्याचा दर्जा, टेस्ट म्हणजेच चव, अँड देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट कंटेंट म्हणजेच पोषक द्रव्यांचा नाश होतो, म्हणजेच अन्न बिघाड होतो असे आपण म्हणतो. तर काही वेळा हे जे नॅचरली अवेलेबल फूड म्हणजेच अन्न आहे ते मानवी प्रक्रियेमुळे बिघडते, म्हणजे रॉंग हँडलिंगमुळे देखील बिघडते. जसे जास्त शिजवणे, ओलसर जागी ठेवणे, अयोग्य साठवणूक म्हणजेच इम्प्रॉपर स्टोरेज यामुळे देखील या पदार्थाचा दर्जा हा बिघडतो, म्हणजेच पदार्थाची क्वालिटीही बिघडते. अन्न बिघाड करणारे काही घटक आहेत, जसे इम्प्रॉपर हँडलिंग म्हणजेच अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवणूक, इम्प्रॉपर स्टोरेज,
इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच अयोग्य वाहतूक यांमुळे अन्न हे खराब होते. तर काही पदार्थ म्हणजेच मीट अँड मिल्क म्हणजेच दूध आणि मांस आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन म्हणजेच आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. They are get spoiled due to chemical reactions on contact with metal. Sometimes foodstuffs may be spoiled due to contamination by microorganisms म्हणजे सूक्ष्मजीव or insects म्हणजे कीटक from the surrounding air, water or soil. या घटकांमुळे म्हणजेच फॅक्टर्समुळे अन्न हे बिघडते म्हणजेच खराब होते. फूड वेस्टेज म्हणजेच अन्न नासाडी. अन्न नासाडी म्हणजेच फूड वेस्टेज हे 2 प्रकारे होऊ शकते. एक क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे संख्यात्मक अन्न नासाडी. मीन्स रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोईंग ऑफ सीड्स, inadequate threshing, improper storage and wrong method of distribution are some reasons for quantitative wastage of food. Besides, much food is wasted as a result of the custom of offering and serving too much food to guests at traditional feast or buffets. आता दुसऱ्या पद्धतीने अन्न नासाडी होते ती म्हणजे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजेच गुणात्मक अन्न नासाडी. Using wrong methods of protecting food, excessive use of food preservatives, overcooking, washing the vegetables after cutting them, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required to transport food from producers to consumers are some of the causes of qualitative wastage of food. Food storage and प्रिझर्वेशन अन्न साठवण व सुरक्षा. अन्नपदार्थ थंड करणे, फ्रीजिंग, वाळवणे, ड्राईंग, साल्टिंग, पिकलिंग, ॲडिशन ऑफ शुगर. These different methods prevents the growth of microorganisms in food and thereby save the food from spoiling. अन्नरक्षण म्हणजेच फूड प्रोटेक्शन. Prevention of food spoilage by microbial growth, सूक्ष्मजीव, and infestation by pest, कीड लागणे, is called food protection. म्हणजे अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्नाचं रक्षण करणे म्हणजेच अन्नरक्षण. मग या अन्नरक्षण फूड प्रोटेक्शनच्या काही मेथड्स आहेत. फ्रीजिंग म्हणजेच गोठणीकरण. Biological and chemical reactions in food materials are slowed down at low temperature. As a result, food remains in good condition for a longer duration. आणि म्हणूनच किचनमध्ये आपण रेफ्रिजरेटरचा उपयोग करतो. दुसरी मेथड म्हणजे स्मोकिंग म्हणजेच धुरीकरण. फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड याचा वापर यासाठी केला जातो. यूज ऑफ इनर्ट गॅसेस म्हणजेच वायूचा वापर. Nitrogen gas is filled in airtight packets of potato wafers and other food products, thus preventing the growth of fungus and insects in them. Use of insecticides. या देखील पद्धतीचा उपयोग आपण अन्नरक्षणासाठी करतो म्हणजेच कीटकनाशकांचा वापर. मेलाथिओनचा वापर फवारा स्प्रे हा भरलेल्या धान्याच्या पोत्यावर मारतात. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स म्हणजेच परिरक्षकांचा वापर. नॅचरल प्रिझर्वेटिव्स म्हणजेच मीठ, साखर, तेल यांचा वापर करून आपण लोणचे, जाम, मुरांबा हे बनवतो. तर केमिकल प्रिझर्वेटिव्स मीन्स ॲसिटिक ॲसिड म्हणजेच व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झॉइड. दे आर यूज्ड इन सॉसेस, जेलीज अँड इन पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स. These preservatives keep the food safe for a very long duration. अन्नरक्षण म्हणजेच फूड प्रोटेक्शनची अजून एक पद्धत म्हणजे इरॅडिएशन म्हणजेच किरणीकरण. अन्नपदार्थावर आयोनायझिंग रेडिएशन म्हणजेच किरणांचा मारा हा केला जातो. This process destroys the microbes, insects and also shelf life of fruit increases due to increase in ripening period. शेवटची पद्धत म्हणजेच पाश्चरीकरण
पॅश्चरायझेशन. या पद्धतीने दूध और अदर सिमिलर फूड स्टफ्स हे एका सर्टन टेम्परेचरला तापवले जाते व नंतर लगेच ताबडतोब थंड केले जाते. त्यामुळे दुधातील मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचा नाश होतो व ते दीर्घकाळ टिकते. तुम्हाला अन्न भेसळ म्हणजे काय हे माहीत आहे का? व्हॉट इज मीन बाय अडल्ट्रेशन ऑफ फूड? अन्न भेसळीमध्ये जाणून बुजून अन्नाची गुणवत्ता, फूड क्वालिटी ही कमी केली जाते आणि असे निकृष्ट अन्न हे बाजारात विक्रीसाठी आणले जाते. Some adulterants cause abdominal discomfort or poisoning, while some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time, or even cause cancer. How will you find out if food has been adulterated? अन्न भेसळ ही तुम्ही कशी शोधाल? काही पदार्थ आहेत त्यामधील भेसळ आपण शोधू शकतो. चला बघूयात. रवा, यामध्ये भेसळ केली जाते ही लोहकणाची म्हणजेच फाईन आयर फायलिंग्स. मग आपण काय करायचं? तर पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. रव्यावरून जर आपण चुंबक फिरवले तर चुंबकाला यामधील जे लोहकण आहेत, आयर्न फायलिंग्स आहेत, ते चिकटतील. जर मॅग्नेटला आयर्न फायलिंग्स लोहकण चिकटले तर समजायचं की रवा भेसळयुक्त आहे. दुधामध्ये पाण्याची भेसळ होते. हे ओळखण्यासाठी काय करायचं? तर पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड द ड्रॉप. इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट ॲपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट. रेड चिली पावडर म्हणजेच मिरची पावडर, यामध्ये विटांची भुकटी म्हणजेच ब्रिक डस्ट याची भेसळ होते. हे ओळखण्यासाठी काय करायचं? तर एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये मिरची पावडर मिक्स करा पाण्यामध्ये आणि 5 मिनटं थांबा. जर ग्लासमध्ये तळाशी जर लाल थराचा साठा जमा झाला असेल, इफ अ रेड लेअर इज सीन सेटेड ॲट द बॉटम ऑफ द बीकर ऑर ग्लास, इट मस्ट हॅव बीन अडल्टरेटेड विथ ब्रिक डस्ट. तर समजून घ्यायचं की मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे. टर्मरिक पावडर म्हणजेच हळद पावडर, यामध्ये मेटॅनिल येल्लो याची भेसळ केली जाते. कशी ओळखायची? टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब. ॲड अ फ्यू क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट. शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. The mixture becomes red on addition of concentrated HCl and the red color does not disappear if metanyl yellow is present. थोडा विचार करा. आपण दररोज जे अन्न खातो तर ते अन्न खरंच सकस आहे का? म्हणजेच ते फूड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू किंवा क्वालिटी फूड आहे का? याचा खरंच विचार केला पाहिजे, कारण तरच आपण हेल्दी राहू ना. आपण आज न्यूट्रिशन अँड फूड सेफ्टी हा टॉपिक पूर्ण केला. याविषयी तुमच्या काही शंका असतील, काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर त्या मला नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत तेही मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. भेटूया मग पुढच्या सेशनमध्ये. अंटिल देन कीप लर्निंग.